आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। यांनी असं सांगितलं की गुलाबराव पाटलांच्या अकाउंटवर बँकेमध्ये 50 कोटी रुपये आले होते। अकाउंट काय बंद नाही आहे, बँकेमध्ये 10 रुपयाची जरी एंट्री झाली तर ती एंट्री असते, ती त्यांनी चेक करावी आणि चेक करून ते पैसे राजाराम राऊतच्या नावाने ठेवावे। साहेब, आज आषाढी एकादशीच्या पूर्वी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, काय साकडं घातलं तुम्ही? हे बघा, सालाबादाप्रमाणे आम्ही या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि विठ्ठल हा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा हा मानला घालणारा देव आहे आणि त्यांच्याकडे हेच साकडं आहे की भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्या राजाला सुखी होऊ दे आणि राज्यावर किंवा देशावर येणारी जी संकट आहेत ती येऊ देऊ नको, हीच मागणी देवाकडे आपण केलेली आहे। आपण 2 दिवसापूर्वी म्हणाला होतात की संजय राऊतांचा देखील आपल्या उठावाला पाठिंबा होता, शहाजी बापू पण तेच म्हणतायत, नक्की काय? ते तर संजय राऊतांनी हे तर फेटाळलेलं आहे, काय घडलं होतं त्यावेळेस नक्की? त्यांनी काही म्हटलं तरी त्याला काय अर्थ नाही का, शेवटी बाशीकडीला किती ऊत द्यायचं हा विषय नाही। आता त्या गोष्टीला जवळपास आता 3 वर्षाच्या वरती पूर्ण व्हायला आल्या। ज्यावेळेस आम्ही हे सांगतोय त्यावेळेस त्यांनी मागच्याच काळात ह्या गोष्टी का सांगितल्या नाही? त्यांनी असं सांगितलं की गुलाबराव पाटलांच्या अकाउंटवर बँकेमध्ये 50 कोटी रुपये आले होते। अकाउंट काय बंद नाही आहे, बँकेमध्ये 10 रुपयाची जरी एंट्री झाली तर ती एंट्री असते, ती त्यांनी चेक करावी आणि चेक करून ते पैसे राजाराम राऊतच्या नावाने ठेवावे। आमचं काही म्हणणं नाही आहे, पण ह्याच माणसांनी शिवसेना संपवण्याकरता एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं होतं की आपण हा पक्ष हायजॅक करूया। एकनाथ शिंदेंनी ऐकलं नाही आणि आज मी बघताय एक एक करत सगळे सोंगडी हे बाहेर निघत आहे। इव्हन भास्कर जाधवसुद्धा नाराज आहेत। आमचं सोडा, मग आता हे लोक का जात आहेत? ही जवळची लोकं सोडून का जात आहेत? मूळ असे लोक जोपर्यंत तिथे आहे संजय राऊतसारखे, तोपर्यंत संघटना टिकणार नाही अशी परिस्थिती ते करून टाकतील। कुठं म्हणजे एवढा मोठा झटका उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीमुळे बसल्यानंतर अजूनसुद्धा तसंच होतंय, काय कुठं चुकतं उद्धव ठाकरे? आम्ही 40 वर्षे घातले त्या संघटनेत। संजय राऊतवर किती केसेस आहे आणि आमच्यावर किती केसेस झाल्या होत्या याचा जरी मोबदला पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की हे आम्हाला सहजासहजी मिळालं नाही। बाळासाहेबांचे आशीर्वाद, त्यांच्या विचारावर चालणारे आम्ही, भगवा झेंडा, एकच विचार, एकच पक्ष, एकच नेता। यांनी कुठे पक्ष ठेवला आहे? सोनिया गांधींचे फोटो आता त्यांच्या बॅनरवर लागायला लागले आहे, हे बाळासाहेबांना मान्य होतं का? बिलकुल नाही। ज्यांनी विचारधारा सोडली त्यांचे पक्ष टिकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि आम्ही तीच विचारधारा धरून बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेतो आहे। समृद्धी महामार्गामध्ये 50% घोटाळा झाला आणि त्यातूनच शिवसेना आणि राष्ट्रवादी विकत घेतले असं आज संजय राऊत म्हणतात आणि आता त्यात शक्तीपीठ परत आणताय सरकार। त्यांचा विषय काहीच राहिलेला नाही। डेव्हलपमेंटला भ्रष्टाचार म्हणणार, नाही डेव्हलपमेंट केली तर काम नाही केलं म्हणणार, काम केलं तर खडी खाल्ली म्हणणार, खडी खाल्ली तर रस्ता खाल्ला म्हणणार। तू काय केलंस बाबा? तू स्वतःचं सांग ना। लोकांवर टीका करणे, रोज सकाळी आपला भोंगा वाजवणे, काही कारण नसताना कोणावरही चुकीचे आरोप करणे, याच्या व्यतिरिक्त या माणसाकडे काय नाही आहे? डेव्हलपमेंटचे विजन नाही आहे, पक्ष वाढवण्याची रचना करायला तयार नाही आहे आणि उलट उद्धव साहेबांना वेगळ्या मार्गाने नेण्याचा हा माणूस प्रयत्न करतो आहे। अशाने पक्ष मोठे होत नाही। आज मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरेंची अजित पवारांची भेट घेतलेली आहे मशिदीवरचे बोंगे काढण्यासंदर्भात आणि त्यावेळेस अजित पवारांनी किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नका, त्यामुळे समाजमध्ये 2 तेढ निर्माण होईल असं। मला त्याच्यातलं काही माहीत नाही, कारण मी ते पाहिलेलं नाही आहे। म्हणजे शेवटी आता बातमी येईल तेव्हा सांगेल। आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होतात आणि विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या चांदीच्या ताटात जेवणाचं प्रकरण पुढे काय नक्की अवस्था होती? मला तर माहीत नाही कोणाच्या दुकानावरून चांदी आणली होती, मला माहीत नाही। ठीक आहे, आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाली, काय आठवणी? भाजप एका बाजूला काळा दिवस साजरा करते, शिवसेनेची काय भूमिका आहे? हे बघा, ती भूमिका तर माझी नाही आहे, शिंदेसाहेब सांगतात ती आमची भूमिका आहे। पण आता आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण होत आहे, सत्य आहे।